टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत आपका विठल रखुमाई मंदिर एकादशी व्रत ने श्रीमती मंगला साईनाथ महात्रे मैडम और साईनाथ महात्रे दादा ने किया पूजा अर्चना। हम आपको बता दें आज का दिन बहुत विशेष रखता है, जो आप देख सकते हैं विठल रखुमाई मंदिर पे उनको नहला करके फिर साफ सफाई करके उनको सजाया गया। उसके बाद से उनका आरती किया गया, वहाँ पे प्रसाद मिला था। तो इस व्रत पे हम पूर्ण जानकारी देते हैं। जो वहाँ पे आए थे, जो पंडित जी थे जो पूजा अर्चना कराए थे, उनसे हम पूर्ण जानकारी देते हैं क्या संदेश रहता है, क्या
किए हैं, क्या निमित्त किए हैं, क्या महत्व है यहाँ पे? तो आजचा दिवस जो आहे तो एकादशीचा आहे। एकादशी ही प्रत्येक मराठी महिन्याच्या 2 तिथींवरती असते, 2 पक्षांमध्ये असते, एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष। त्याच्यापैकी आजची जी एकादशी आहे ही आता कसा महिना चालू आहे आपला, एक वीक स्टॉप करा। तर वर्षाच्या ज्या 24 एकादशी असतात त्याच्यापैकी प्रत्येक एकादशीला देवरुंग गावामध्ये परमात्मा पांडुरंगाचा अभिषेक असतात, ते होत असतात। त्याच्यापैकी आजची जी विजय एकादशी आहे त्याची सेवा जी असते ती आमचे वडील बालाराम सदानंद ठाणगे यांच्या नावाने होत असते। ते आई आणि वडील दोघेही कुंभमेळ्याला स्नानासाठी गेल्यामुळे आजच्या सेवेचा मान जो आहे आमच्या वतीने यांच्याकडे दिला होता आणि त्यांच्या मार्फत आज इथे मंदिरामध्ये पांडुरंगाचा जो महाअभिषेक आहे तो महिन्यातनं 2 एकादशीला होत असतो, प्रत्येक महिन्याच्या। त्यापैकी आज इथे झालेला आहे आणि प्रत्येक एकादशीचा जो आहे तो महात्म्य आहे। त्याचप्रमाणे आजची विजय या नावाने जी एकादशी प्रसिद्ध आहे तर ती विजय एकादशीचा जो महात्म्य आहे तो असा पुराणांमध्ये उल्लेख आहे की रामायण तर सर्वांनाच प्रचलित आहे। रामायणाच्या कथा प्रभू रामचंद्राने ज्या वेळेला सीतेचा शोध लावण्यासाठी वनवासाच्या रस्त्यामध्ये जेवले म्हणजे वनवासामधून जेव्हा सीतेचा हरण झाला त्यावेळेला प्रभू रामचंद्र जे आहेत सीतेच्या शोधामध्ये निघाले, त्यावेळेला त्यांना माहिती झालं हनुमंतरायांकडनं किंवा इतर काही जे पात्र होते त्यांच्याकडनं का सीतामाता ही लंकेमध्ये आहे। त्यावेळेला ते लंकेमध्ये कसं जायचा हा रस्ता शोधत असतानाच नारद मुनींनी ब्रह्मदेवाला विचारलं होतं का हे एकादशीचं महात्म्य मला सांगा। त्यावेळेला ब्रह्मदेवाने नारदांना या एकादशीचं जे महात्म्य सांगितलं त्याच्यामध्ये ब्रह्मदेव स्वतः सांगतात का ही जी विजय एकादशी जी आहे ही बकदालभ्य नावाचे जे ऋषी होते जे प्रभू रामचंद्रांना सीतेचा शोध घेत असताना वनवासामध्ये जे भेटले होते वाटेत, तर बगदालभ्य नावाचे ऋषी जे होते त्यांनीच प्रभू रामचंद्रांना सांगितलं की तुम्ही या विजय एकादशीचं व्रत करा, म्हणजे उपवास करा आणि रात्री हरिनामाचा जागर करा। असा बगदालभ्य ऋषींनी प्रभू रामचंद्रांना एक फक्त मार्गदर्शन केला आणि प्रभू रामचंद्रांनी आजच्याच विजय एकादशी दिवशी पूर्ण दिवसभर व्रत आचरण करून रात्री हरिनामाचा जागरण केला आणि त्याच व्रताच्या सामर्थ्याने असा रामायणामध्ये एक पात्रामध्ये असं म्हणजे एक कथेमध्ये सांगितलेलं का याच विजय एकादशी व्रताच्या प्रभावाने प्रभू रामचंद्रांना लंकेवरती विजय प्राप्त होण्यासाठी पूर्णपणे सहाय्य झालं, म्हणूनच आजची एकादशी विजया एकादशी या नावाने प्रख्यात झाली आणि ती रामायणापासून तर आजपर्यंत ती प्रचलित आहे आणि तेव्हाही प्रभू रामचंद्रांनी व्रताची सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर ती प्रथा परंपरा लागू होत गेली आणि आजपर्यंत आपण या एकादशी व्रत वैकल्य करीत आहोत आणि तीच सेवा आज इथे देवरुंग गावामध्ये पांडुरंगाच्या अभिषेकाची आपल्याला प्राप्त होते आणि यांच्या मार्फत आज ती सेवा इकडे घडली। जय श्रीराम।